तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? नदी डोंगरातून उगम पावली खाली गेल्यानंतर ओहळ, ओढा, झरा, तलाव, विहीर याच्यामध्ये पाणी साठतो, संचय होतो आणि असं 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 वाहत 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 काय बनलंय इथं? बघा 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 काय बनलंय, काय बनलंय बघा. या डोंगर दऱ्यातून नदी उगम पावते. तुम्ही नदीची रूपे सॉरी आपण जमिनीची रूपे पाहिली. आपण परवा कुठे गेलो होतो? कुठे गेलो होतो? आता बघा हा आहे डोंगर. डोंगर दऱ्यातून कोण? एक छोटे डोंगर, एक मोठे डोंगर. कोण म्हणला आहात? आणि खालचे छोटे डोंगर, वरील मोठे डोंगर आणि या डोंगर दऱ्यातून कोण वाहत आहे? अशी 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 नागमोडी वळत वळण घेत 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 नदी. ए बाळांनो, कुठं पोचला रे तुम्ही? आता हा तलाव जो आहे तो नैसर्गिक पण असू शकतो आणि मानव निर्मित पण असू शकतो. या पद्धतीने आपण खूप छान पद्धतीने प्रतिकृती करू शकतो. वर्गात बसून देखील तुम्ही वेगवेगळ्या प्रतिकृती करू शकता. आता मला सांगा, बोरवेल म्हणजे कूपनलिका, त्याची प्रतिकृती करून दाखवता का? मला दाखवता का? बघूया आपण. हा कोण करतील? आता आपण अजून एक प्रात्यक्षिक पाहणार आहोत. हा आर्याला तहान लागलेली आहे. ती इकडे तिकडे पाणी शोधत आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे. आता काय करावं बरं? काय करावं बरं? आणि तिला अचानक एक तिथं नळासारखं काहीतरी दिसतंय. बघूया बरं काय आहे. हा दांडा कशाचा आहे? हां, मी वर खाली वर खाली वर खाली. अरे पाणी आलं, पाणी आलं, पाणी पाणी आलं, पाणी आलं, पाणी. आता दांडा सोड आणि पाणी पी. पाणी प्यायची ॲक्शन कर. खाली बस. बघा आता भरपूर पाणी पित आहे आणि बोरवेलचा तो दांडा तिरका असतो असा आणि नळ सरळ असतो. नळ आडवा व्यवस्थित असतो. आता आर्या पाणी पित आहे म्हणजे हे बघा, वाव. जेव्हा तिने दांडा वर खाली वर खाली वर खाली केला तेव्हा तिला पाणी प्यायला मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे रे? बोला बरं काय आहे? हा, हापसा. बरोबर आहे. म्हणजे इथं पाणी, आर्या इथं पाणी कुठून आलं असेल? पाणी कुठून आलं असेल रिया? कुठून आलं असेल पाणी? कुठून आलं असेल? कोण सांगते पाणी? हा, बोरवेल. ही कोण आहे? बोरवेल. बोरवेल म्हणजे कूपनलिका. नळ सरळ ताट असतो आणि मग बघा ही पाणी पितीये. उभी राहा. छान. आता जेव्हा तिनं हापसा बंद केला तेव्हा जेवढं पाणी वर आलं तेवढं तिनं पिलं. आता पाणी येईल का? आणि आता कधी येईल पाणी त्याच्यात? हा, जेव्हा हापसा पुन्हा हलवेल. हलव परत परत हापसा हलव. हा, आता पाणी यायला लागला. आता ते पाणी वाया घालवायचंय का? नाही, पुन्हा पिऊन घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पावसाचं पाणी पडतं ते पाणी जमिनीत मुरतं आणि जमिनीत मुरलेलं पाणी आपण जर कूपनलिका बसवली तर असं बोरवेल मार्फत आपल्याला पाणी मिळू शकतं. कोणी कोणी पाहिली आहे रे अशी बोरवेल? शाबाश. मग आता कळलं तुम्हाला? आपण प्रतिकृती केलेली आहे. आता आपण बाहेर जाऊन तलावाला देखील भेट देणार आहोत. आणि कुठलं तलाव रे? आत्ता कुठे कुठे तलाव तयार झालेत सांगा बरं? हा, आणि पावसाच्या पाण्यानं तयार झालेत का? शाबाश. ओके ओके ओके, चालेल. छान. आवडलं तुम्हाला सगळ्यांना?
क्लॅप 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 क्लॅप. वाव. आता डोंगर बनवला, नदी बनवली, तलाव बनवला, बोरवेल बनवली. आता राहिलेली भूरूपे पण तुम्ही बनवायची आहेत. कशी बनवतात ते बघायचं आहे. आणि आपण बाहेर जसा तलाव बनतो की नाही तसं पावसाच्या तलावात होडी सुद्धा सोडूया आणि भूगोल आणि विज्ञान शिकूया. आपल्या सभोवतालचे जग पाहूया, आनंदाने शिकूया, आनंदाने शिकूया, आनंदाने शिकूया. कर्तृत्वाचा ठेवू मान, सोयी सुविधा प्रशिक्षण, सोयी सुविधा प्रशिक्षण, समृद्ध करूया सारी मप्पा. गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता 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 गुणवत्ता. गुणवत्ता 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 गुणवत्ता. गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. अळगुया गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता.